ते अमित अशी सलामीची जोडी पेनकरपाडा या संघाची 5 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. आणि सर्कलमध्ये तुमचे 2 खेळाडू राहतील. सर्व डिक्लेरेशन झोन तुम्ही पंचांकडनं समजून घ्यायचं आहे, दोन्ही संघाचे खेळाडू आणि संघनायकाने. खरोखरच या मैदानाची खासियत, जितका स्कोर कमी तितकं चेस करणं फार अवघड होऊन जातं, अशी परिस्थिती आपण पहिल्याच सामन्यात पाहिलेली आहे. स्वतः संघाने एक स्ट्राईक घेतात शशिकांत वर्तक. बघायचंय पहिलं षटक हाताळण्यास करण्यासाठी स्विचच्या संघाला कोण येत होते? कांचन. प्रभाकर पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला मान दिलेल्या संघनायकाने प्रभाकर यांना. बघायचं प्रभाकर 6 चेंडू कशा प्रकारे टाकले जातात या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजासाठी हे मैदान पोषक आहे, कारण आपण पाहिला आता पहिला सामना प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि 9 संघाने हा सामना गोलंदाजीवरती जिंकलेला आहे. 27 धावा एक सर्व्हिस संघाला करून दिलेल्या नाहीत आहे. आता बघायचं किती धावसंख्या उभी होती ती आता दुसऱ्या षटकामध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये. प्रभाकर पहिलं षटक टाकतायत, समोर स्ट्राईकवर येते शशी वर्तक. चला सामन्याला सुरुवात करा, वेळ वाया घालू नका प्लीज. आम्हाला दोन्ही संघाने सहकार्य करा, लवकरात लवकर आपल्याला हे सामने पार पाडायचे आहे. असं आम्ही अपेक्षा करतो की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा व्हायला पाहिजे. दोन्ही संघाला आम्ही टायमिंग सांगतो. 11:50 ला पहिला चेंडू टाकला जातोय, लक्षात ठेवा. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. प्रभाकर पहिला चेंडू. ओ यावर पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर श्रेष्ठकडे चेंडू निसाळला जातो. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. चांगली सुरुवात प्रभाकर यांच्याकडनं. या मैदानामध्ये 30 ते 35 धावा झाल्या तर एक चांगला स्कोर मानू शकतो आपण. बघूया आता, पहिल्याच सामन्यामध्ये फक्त 26 धावा झाल्या होत्या. ओ यावेळी चेंडू थोडा डाव्याच्या बाहेर निघून गेला, तो पंचाने वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेने पेनकरपाडा या संघाचं खातं उघडलेलं आहे. हे बघा, ज्या कोणाला नाश्ता करायचा जे संघाल त्या नाश्ता करून घ्या. नाश्त्याची व्यवस्था पाठीमागे चालू आहे आमच्या कॉमेंट्री टेकच्या बागे. नारंगी संघ आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. इथे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. नाश्ता करून एक चांगल्या प्रकारची मिसल पाव इथं दिला जात. चांगले नाश्ता इथं आयोजन केलेलं आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणखी एक धाव मिळते, धावसंख्या झाली आहे ती 2. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू झेल होते की काय, आणि ते झेल झाला. अप्रतिम झेल टिपल्याने पहिला गडी बाद होतोय पेनकरपाडा या संघाचा. आम्ही त्यांच्या रूपानं पहिला हदरा बसतोय. या मैदानावर पाहिलं की तुम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करता, चेंडू काही जात नाही सीमारेषेच्या बाहेर आणि झेलच्या रूपाने गडी बाद होतात. तेव्हा सर्वांनी डोका विचार करायला पाहिजे की आपण 1-1-2 धावावरती भर दिला पाहिजे. 1-1-2-2 धावा केल्या तरी तुमची धावसंख्या 30 ते 35 होऊ शकतं. कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत.
करतात. आतापर्यंत 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूमध्ये 9 धावा फक्त आलेल्या पेनकरपाडा या संघाच्या खात्यामध्ये. चांगलं सप्तक्षण आणि चांगली गोलंदाजी जोचंदर या संघाकडनं आतापर्यंत झालेली आहे. ही जोडी पेनकरपाडा संघाची खरं एक चांगली जोडी मैदानामध्ये आमच्याकडे मोठी अपेक्षा आहे मोठ्या धावांची. हो यावेळी टर्न झाला भरपूर असा चेंडू टर्न झाला परंतु तो डाव्या उजव्याच्या भरपूर बाहेर तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेनं संघाची धाव संख्या 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत. हो यावेळी चांगला चेंडू त्या चांगल्या प्रकारे दाद पण दिली मारण्याचा प्रयत्न चेंडू जर लागला असता असतील तर नक्कीच विकेट मिळाली असती. चांगला प्रयत्न होता आणि चांगला कव्हर झालेला आहे. एक धाव तोपर्यंत पूर्ण केली. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ते 11 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. हो पुन्हा चांगला चेंडू आणि चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेला आहे. चेंडू कव्हर होतो. एका धावेतही समाधान मानलेलं आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या 12 होते. तिसरं षटक मैदानात चालू. मग आजचा सामना आपण सर्वांनी पाहिला की 27 धावा जिंकण्यात आल्या. तर एकसरबीला 27 धावा करता आलेल्या नाहीयेत. हो यावेळी मोठा फटका मारलाय. पहिल्या षटकाराची नोंद या मैदानामध्ये झालेली आहे. अप्रतिम. मी म्हटलं की मनोज या ठिकाणी मैदानात आले त्याला नक्कीच धावांचा भर पडू शकतो. पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे. जर चेंडू द्यायचा आहे. या 6 धावेनं संघाची धाव संख्या झपाट्याने पुढे सरकली. त्या 18 चेंडू आलेला आहे मॅच. पहिल्या षटकाराची नोंद झाली. मगाच्या सामन्यामध्ये एकही चौकार किंवा षटकार लागला नव्हता परंतु पेनकरपाड्याच्या मनोज याने पहिला षटकार मारलेला आहे आजच्या दिवसामध्ये. अहो पुन्हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलेला आहे. कुठल्या प्रकारे प्रकारे कव्हर केलेला आहे. धाव मिळाली असते. अप्रतिम चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न परंतु काही पटक आलेला नाही
इथे एकच धाव मिळते. मनोज यांच्या बॅटमधनं एक षटकार आलेला आहे. खरोखर 2 षटकार आलेले आहेत आणि त्यांच्याकडे नक्कीच अपेक्षा असणार आणखी षटकाराची पेंडकरपडा संघाला. ओ यावेळी टप्पा पडल्यानंतर भरपूर चेंडू बाहेर निघून गेला तो पंचाने वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. एक धावीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 27 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी झेल घेण्याची सुवर्ण संधी होती परंतु यावेळी बघायचं धोका परंतु व्यवस्थित फेकी आलेली नाही आणि 2 धावा धावून चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेले दोघांमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. समोर आमच्या उजव्या बाजूला जे पत्रे लावले त्या पत्र्याला जर चेंडू लागला आणि आतमध्ये आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत आणि आतमध्ये गेला तर 2 धावा डिक्लेअर होतील, लक्षात ठेवा. यावेळी चांगला चेंडू होता. अपील देखील करण्यात आला परंतु अप्रतिम. बघायचं या ठिकाणी काय होतं. पंचांकडे दाद मागताना आणि पंचाने तो बोट वर केलेला आहे. अप्रतिम चांगली थ्रो केलेला आणि अशापैकी बहुमूल्य अशी मनोजची विकेट रनआउटच्या रूपानं मिळालंय. चांगला डोक्याचा वापर केला आणि त्यांनी चेंडू डायरेक्ट एसटीवर फेकला आणि चांगली विकेट इथं मिळालेली आहे मनोज यांची. कारण आतापर्यंत 2 षटकार मारले होते आणि मनोज यांच्या खात्यावर धावा जमा झाल्या त्या 16 धावा झालेल्या आहेत खरोखर आणि रनआउटच्या रूपानं बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश मनोज यांची जागा घेण्यासाठी आलेत. मनोज यांनी खरोखरच आपल्यासाठी चांगला 16 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि रनआउटच्या रूपानं बाद झाले. यावेळी पुन्हा मोठा फटका. बघायचे क्षेत्ररक्षक आहेत खाली. झेल होतो की काय, झेल झालेला इथं. आणखी एक गडी 2 चेंडूवरती एक रनआउटच्या रूपानं आणि एक कॅचच्या रूपानं जितू याने खरोखर चांगलं कमबॅक केलेलं आहे आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज आता हेमंत मैदानामध्ये जात आहेत. यावेळी नक्कीच चेंडू चांगला परंतु उजव्याच्या बाहेर निघून गेलेला आहे आणि तो पंचाने वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. नक्कीच डोक्याचा वापर करून चेंडू टाकलेला आहे. टप्पा पडल्यानंतर सर फलंदाजच्या डोक्यावर सर एस्ट्रिक्सच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. या मोठा फटका बघायचा आहे. स्वतः 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु जे काय टिपता आलेला नाहीये कारण फार उंच जे गेला तो मधोमध पडलेला आहे. अशा प्रकारे 2 धावा धावून पूर्ण केलेत आणि 4 षटकांचा खेळ संपलेला. धाव संख्या झालेले 32. अजून उरलेल्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू मध्ये 8 ते 10 धावा आल्या तर एक मोठं टार्गेट होऊ शकतं जुचंद्र संघापुढे. बघूया की कमी धावा दिल्या जातात ते बघणं गरजेचं आहे.
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक आणि कांचन आलेले ते चांगले गोलंदाज आहेत. कांचन तुमच्याकडे नक्कीच अपेक्षा असणार की कमी धावांचं षटक टाकलं जाईल अशी. बघूया कसं हाताळतात ते षटक. धावसंख्या झालेली आहे 32 आतापर्यंत. ओ या मोठा फटका बघायचा. झेल होतो की काय शत्रक्षक आहेत खाली तिथं आणि झेल पहिलाच हादरा बसतोय. पहिली सफलता मिळते ते कांचन यांना पहिल्या चेंडूवरती. चांगला झेल टिपलेला इथं. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानात विशाल मैदानामध्ये जात आहेत. चांगली सुरुवात कांचन यांच्याकडनं कारण धावसंख्या भरपूर झालेली आहे. त्याला लगाम खरोखरच पहिल्या चेंडूवरती बसवलेला आहे. पहिला हादरा दिलेला आहे कांचन यांनी आपल्या पहिल्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती. विशाल नवीन फलंदाज. ओ यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होतो. पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे ते शतरक्षक आहे. अप्रतिम अप्रतिम थ्रो आलेला इथं बघायचं आता पंचांचा आणि स्वतः फलंदाजच मैदानाच्या बाहेर गेलेत आणि अशा प्रकारे रनआउट पण अप्रतिम फेकी केलेली आहे. सुंदर अशी सर एसटी रक्षकांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. सर एसटी उकडून टाकले ना अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतो रनआउटच्या रूपानं. तर नवीन फलंदाज विकास मैदानामध्ये जात आहेत. धावसंख्या 34. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो चांगला चेंडू होता बघायचा इथं. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. हा जर चेंडू बॅटवर आला नसता नक्की एसटी उकडून गेला असता. परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झाली ती 35. अहो पुन्हा कट लागून एसटीच्या बाजूने चेंडू आला. एसटी रक्षक विचारत पडला की चेंडू एसटीला का लागला नाहीये आणि एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धावीनं संघाची धावसंख्या 36 झालेली आहे. शेवटचं षटक मैदानात चालू आहे. आता फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचे आहे 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येतो की विकेट मिळते जुचंदर संघाला. धावसंख्या 36. नारंगी आणि मीरा या दोन्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण आला असाल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचंय. कारण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 36. हो अप्रतिम सुरेख असा शॉट मारलाय बघायचं. एकदा पूर्ण केला आणि चेंडू डोक्यावरना चेंडू जातोय तो चौकार. फलंदाज गोलंदाजाच्या हातून शेवटचा चेंडू होता. एक चेंडू शेवटचा शिल्लक आणि चौकार मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या झाली होती 40 धावा होत आहेत. अप्रतिम अशी धावसंख्या उभारली असं म्हणायला हरकत नाही. या मैदानामध्ये 30, 35, 40 म्हणजे मोठा धावसंख्या आपण मानू शकतो. पुन्हा कट लागून पुन्हा इष्टीच्या वरून चेंडू या ठिकाणी. खरोखरच या ठिकाणी बऱ्याचशा चुका इष्टीच्या लागून चेंडूही तसा तर वळून जातो आणि अशा प्रकारे आणखी एक धाव मिळते. या एक धावेनं संघाची धाव संख्या झाली तरी 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते जिंकण्यासाठी ज्योतचंदन नायगाव या संघाला. बघायचे 42 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार करतात ते.
पण डीजे थोडं गाणी असतील तर ऐकव. नाही धन्यवाद, चालेल. हॅलो. अग्री कोळी समाज मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही गावदेवी दैसर या संघातर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. मनोहर पाटील कॅमेरामैन, यहाँ पे जरा कॅमेरा अपना घुमाइए. मनोहर पाटील यांच्याकडनं कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार, जोरदार टाळ्या वाजवायच्यात प्रकाश ठाकूर यांच्यासाठी. वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आपण धन्यवाद. नारंगी आणि मीरा या दोन्ही संघाला विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकर यायचं. आपण जरा पहिली इनिंग संपलेली आहे. आपल्या नियमानुसार इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल करणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. मीरा संघ इथं आलेला आहे. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. ऑर्गॅनायझर प्रभाकर मनोहर, आपण हे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कार्याध्यक्ष प्रकाश ठाकूर यांच्यातून आता आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतो. पांजू गावचे भारत राऊत हे आपले एक्सपर्ट कॉमेंटेटर यांना आम्ही माझा माईक संपत करतो. धन्यवाद रुपचंद ठाकूर. चला या वळी आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीच्या दिशेनं एका साईडला नारंगी संघ असेल जो पालघर जिल्ह्यातील संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा संघ म्हणजेच मीरा मास्टर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत आणि चला आपण टॉस करूया लगेचच. सूर्या जरा वर आहे आणि योगेश गरत आपण जे विनंती करतो आपण देखील वर यायचं आहे. मी सन्माननीय कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते कॉइन्स विन करावा आणि आयोजकांना विनंती करतोय की आपण दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत आणि वेलकम किट देऊन त्यांचं स्वागत आपण करावं. कॉइन्स विन झाला सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते. टॉस विन नारंगी संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन नारंगी. चला या वळी आपण सन्मानाच्या दिशेनं
देखील टार्गेट थोडंसं हाई आहे. 42 धावा करायचे आहेत आणि या 42 धावेचा पाठलाग करताना पहिला विकेट गमावलाय जुचंद्र मास्टर्स या टीमनं. राम किनी या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. मीरा मास्टर्स वर्सेस नारंगी मास्टर्स नेक्स्ट मॅच. आज कदाचित रमाकांत भोईर आज कदाचित नाहीये. सुरेंद्र मात्रे हे नेतृत्व करतील मीरा मास्टर्स या टीमचं. कारण सध्याच्या घडीला इलेक्शनचं जोर जास्त आहे, आचारसंहिता लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा संघांमध्ये काही खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. जवळपास 25 होत्या आणि तिथून मात्र शेवटचे 12 चेंडू जर आपण विचार केला तर जवळपास त्या बहुतांश धावा कुठल्या गेल्या शेवटच्या 12 चेंडू. चांगला चेंडू आहे शशिकांत वर्त. क्या बात आहे. दैसरचं मैदान त्याच्यामध्ये हा व्यक्ती आज गोलंदाजी या ठिकाणी घेतोय. टू टार्गेट. आपण मनोज पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहिला, तो दोन षटकार उपयुक्त षटकार. ऑन साइडला हवेत खेळलाय. गणेश आहे सेफ अँड फिल्डर. चुकी त्या ठिकाणी होणार नाहीये. दुसरा धक्का जुचंद्र या टीमला. निलेश मात्रे परतीच्या मार्गी आउट. नेहमीच म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये जिस बंदे में है दम वो है सुनील मुकादम. स्वप्नील मुकादम. प्लेसमेंट पाहायला मिळते. सिंगल मिळणार. वंडीचा इशारा पंच महेंद्र शिंदे यांच्याकडून. महेंद्र शिंदे आणि गुणेश मात्रे. राईचा हा एक नामवंत खेळाडू आहे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्कोरची भूमिका पार पाडतोय तुषार पाटील मॅन फ्रॉम राई. धावसंख्या 3. डिका स्पोर्ट्स युट्यूब चॅनल आमच्या संवित आणि प्रदीप दादाचा साऊंड सिस्टम आमच्या संवित आहे. प्रदीप भोईर एक जबरदस्त व्यक्तिरेखा. खरोखरच मंडप म्हणा साऊंड सिस्टम म्हणा नेहमीच सहकार्य अनेक वर्षापासून केले जात आहे दैसर मास्टर्स. आणि फक्त इथेच नाहीये तर खास करून एक लोणावळा कप झाला होता. त्या लोणावळा कप मध्ये देखील प्रदीप दादांचं खूप मोठं योगदान दैसर टीम साठी होतं. धावसंख्या झालेल्या फलकावरती म्हणजे 4. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. कमेंटरी बॉक्स मध्ये आपण आणखीन एक आवाज ऐकला. रूपचंद ठाकूर या मुंबई परिसरातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समालोचक. वेल्डन शशी. 4 धावांचं षटक हाताळलं गेलं आणि सकाळपासून आम्ही हेच म्हणतोय की या विकेटनं आतापर्यंत गोलंदाजांना जास्तीत जास्त सपोर्ट केला आहे. कारण दैसरचं हे विकेट आहे, दैसरची खेळपट्टी आहे आणि असं नाहीये मी म्हणत की कमी धावा देखील या ठिकाणी डिफेन्स होतात. तर लक्षात ठेवा जवळपास 64 धावा देखील या ठिकाणी खास करून चेस झाल्यात. हे विसरू नका. बालकुम संघाचा तो इतिहास आहे. गोलंदाज तयार. 35 इयर ओल्ड प्रसाद ऑन द राईज. चेंडूला खेळलं गेलं. एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न उलकावणी दिली होती. कॉलिंग कुठेतरी चुकले. चेंडू मात्र हातामध्ये का ठेवला गेलाय. चेंडू हातामध्ये विकीनं का ठेवला हा प्रश्नचिन्ह जवळजवळ मी म्हणेन 10 खेळाडूंच्या मनामध्ये असेल. इथे थ्रो केला असता तर एक चांगली विकेट मिळू शकली असती. मात्र काय डोकं लावलं त्या ठिकाणी विकीनं. का थ्रो केला नाही. शशिकांत वर्तक देखील तेच म्हणतात का थ्रो केला नाहीये. तर अक्षरशः कांचन जो आहे तो नॉन स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचला होता. बघा कधी कधी चुका घडतात मात्र त्या चुका तुमच्या टीम साठी घातक ठरू शकल्या नाहीत पाहिजे. बस
आणि बऱ्याचदा आपण अशा चुका घडल्या त्यावेळेस तो खेळाडू नेहमीच घातक ठरलाय समोरच्या टीमसाठी. हे आपण अनेकदा पाहिलं 40 प्लस क्रिकेटमध्ये. बाहेर जाणारा चेंडू होता, बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न कांचनने केला. बॅटची कट लागून चेंडू आतमध्येच राहिलाय. 5 धावा फक्त फलकावर आहेत. दुजेंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये तब्बल 42 धावांचा पाठलाग करतोय. क्रॉस बॅटर स्ट्रोक, बॉडीला पूर्णतः टर्न करून तो स्ट्रोक खेळला गेला. एकच धाव. शशिकांत वर्धक, पेनकरपाडा मास्टर्स. यंदाचं वर्ष, यंदाचा हंगाम. आज या वर्षी बऱ्याच जणांची स्वप्न आहेत की आम्हाला काही हंगामामध्ये ट्रॉफीज उचलायचे आहेत. मागचं सीझन नक्कीच नो डाऊट चॅम्पियन बनला होता पेनकरपाडा संघ, यात काही डाऊट नाहीये. मोरव्याच्या मैदानावर तो चॅम्पियन बनला होता. पहिलं जेतेपद पेनकरपाडा संघानं मोरव्याच्या मैदानावर उचललं होतं. मग दुजेंद्र संघाचं स्वप्न अजूनही अधुरं आहे. आज प्रफुल्ल का खेळला नाहीये? अनफिट आहेत का? कदाचित तेच असेल. वन ऑफ द ग्रेट ओपनर बॅटर दुजेंद्र मास्टर्स, पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहेत ते. लाईन खराब, पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला आपण तर नक्कीच लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे जुचेंद्र या टीम जवळ. मात्र ज्या काही स्पर्धा ऑलरेडी आपण मागच्या काही स्पर्धा जर पाहिल्या आणि त्या मागच्या स्पर्धांमध्ये आपण जुचेंद्र टीमचा परफॉर्मन्स पाहिला, याचं कारण फक्त एकच पुढे आलंय की जुचेंद्र टीमला मैदान अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे सरावामध्ये तो संघ नाहीये. मात्र नक्कीच एक टॉप लेवल जर आपण विचार केला तर आतापर्यंत जुचेंद्रचं क्रिकेट या डोळ्यांनी पाहिले त्यानुसार आताच्या घडीला एक टॉप लेवलचा संघ म्हणून मी जुचेंद्र संघाला पाहतोय. कारण बघा जर आपण विचार केला तर मोहन पाटील, निलेश म्हात्रे, त्यानंतर प्रफुल्ल पाटील, कांचन, प्रभाकर आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर स्वप्नील, कपिल मुकादम, सुनील मुकादम, अनेक अनेक बॅटिंग ऑर्डर आहेत या टीम जवळ. नंदू आहेत, नंदू भोईर, कैवल्य. स्वीपचा फटका, फक्त सिंगल मिळणार. कैवल्य, हितेंद्र पाती आहे. हा जर विचार केला आपण तर आज जवळपास भूषणला संधी मिळते या टीम मध्ये खेळण्यासाठी. अबाव 35 चा खेळाडू आहे. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. गोलंदाज तयार. बघा 42 करायचे तुम्हाला, हा आकडा डोक्यामध्ये फिट करावा लागेल जुचेंद्र या टीमला. बघा हे आज चुका घडल्या होत्या, कुठे घडल्या होत्या? एकसरच्या मैदानावर ज्यावेळेस तुम्ही वॉच घालून क्रिकेट खेळतायत, एकसरच्या मैदानावर असं चित्र घडलं होतं मालवणी टीम कडून. वॉच घालून मिलन कोहली मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरला होता आणि तो बॉल जो आहे तो अगदी वॉचवर लागून बाउंड्री लाईन त्या बॉलनं क्रॉस केली होती. मात्र ते वॉच हातातून निघून सरळ स्टंपवर पडलं होतं आणि त्या ठिकाणी बेल्स सुटल्या होत्या आणि त्या ठिकाणी आपण मिलन कोहली यांना आऊट दिलं होतं. आता देखील स्वप्नीलच्या हातातून जे घड्याळ आहे ते नक्कीच उडालं होतं, मात्र ते एसटीवर पडलं नाहीये, तर थोडंसं बाहेर पडलं. धाव इथे मिळणार आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 10. 18 चेंडू आणि 32 धावा करायची आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. मीरा वर्सेस नारंगी. नारंगी संघानं मला वाटतं टॉस जिंकलाय योगेश. बघा मीरा संघ आज 9 खेळाडू घेऊन आलाय. वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो, लक्षात ठेवा वेळ खूप महत्वपूर्ण आहे. प्रचार सुरू आहेत आणि काही ठिकाणी मी म्हणेल थोडीशी बंधनं लावणे आहेत, त्याच्यामुळे बघा आपल्याला जितक्या कमी वेळेमध्ये मॅचेस क्लिअर करता येतील तितकं चांगलं असेल. धावा 10 झालेल्या आहेत. गोलंदाज तयार विशाल. क्लिंग बोल्ड, अगदी मागून यष्टी दाखवून खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्लिपचा फटका खेळायचा होता. या ठिकाणी अफलातून चेंडू दांडी गुल. विशालनं विकेट प्राप्त केले मिस्टर स्वप्नील मुकादम यांची. आउट.
वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालं आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गावदेवी दैसर मास्टर्स क्रिकेट मंडळाच्या वतीनं सन्माननीय अध्यक्ष महोदय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 10 धावा झाल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर ना गोलंदाजी ट्रॅकवर विशाल गोलंदाज तयार. विथ द स्वीन खेळला गेला यावेळेस देखील लेग ब्रेक. तितकासा चेंडू टर्न होत नाही, मात्र स्विन पाहायला मिळतोय. जो आपण मागचा चेंडू जर पाहिला विशाळ्यांचा स्वप्नील मुकादम यांच्या अगेन्स्ट पूर्णतः मागच्या तिन्ही स्टंप दाखवून ती जागा बनवली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं स्वप्नीलला, मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला. क्लिंग बोल्ड दांडी गुल केली खास करून स्वप्नीलची त्यांना. बॅट चेंज आणि या ठिकाणी गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं वन डे असेल. धावसंख्या 11. फुल टॉस अराउंड द कार्पेट. चेंडू जातो या फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला. एक धाव झाले. दुसऱ्यासाठी कॉल दिला जातोय. बघा या ठिकाणी एक काय असेल तरी ते पॅव्हलिन कक्ष अगदी जवळ आहे एसटीच्या, त्याच्यामुळे आपल्या खेळाडू मित्राला ते मेसेज ऑलरेडी लगेच पोहोचतात त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या 12. चांगला चेंडू आहे. पडल्यावर चेंडू नक्कीच काही प्रमाणात खाली बसतोय. आणखीन एक डॉट बॉल चिंतेचा विषय बनू शकेल जोचेंद्र या टीमसाठी. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू आता कुठेतरी हात खोळावे लागतील, अन्यथा नंतर एक धावांचा डोंगर समोर उभा येऊ शकेल जोचेंद्र या टीमच्या. प्रयत्न तोच आहे. समोरच्या दिशेनं फटका फसलाय. मागे सेफ हँड फिल्डर मिस्टर गणेश त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. कांचन आउट. आणखीन एक नामांकित खेळाडू सुनील मुकादम. 12:20 पहिला चेंडू पडलाय. पेंडकरपडा टीम 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायचे आहेत. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 मध्ये 30 बनवायचे म्हटलं तर तुषार रिक्वायर्ड 100 तब्बल 15 आणि रिक्वायर्ड 100 15 असल्या कारणाने तुम्हाला या 6 चेंडू मध्ये एक षटकार तरी ठोकावा लागेल. हे मध्ये येतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला अमर. गोलंदाज तयार हेमंत. फुलटॉस चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. पडल्यावर चेंडू स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. वन डे असेल. एक धाव डिक्लेअर आहे. एक धाव. चातुर्य क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय खास करून प्रशांत वर्धकनं. पाहिलं की गोशांगी क्षेत्र आहे. इथे जर आपण चेंडू अडवला तर 2 धावा जातील. चेंडू गोशांगी क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता आणि त्या चेंडूला कुठल्याही प्रकारचा अडवण्याचा प्रयत्न केला नाहीये. सिंगल. धावा झाल्या 13. ऑन साइडला ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळून काढतोय. मिड विकेट डीप वरून फिल्डर वेगानं आलाय. 2 धावा इथे मिळू शकल्या असत्या, मात्र त्या ठिकाणी सुनील मुकादम यांना स्ट्राईक दिली जात आहे. कारण आता नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची जोचेंद्र या टीमला. संघ अडचणीमध्ये आहे. इथे जिंकायचं असेल तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. हाच एक पर्यायी मार्ग तुमच्याकडे शिल्लक राहिलाय.
कारण आता फक्त 10 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे 28 धावा. टॉस झालाय, समोरून चेंडू टॉस झालाय. इथे नक्कीच प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता, खास करून सुनील मुकादम यांच्या समोर. अगदी पुढे तो चेंडू इतक्या मोठ्या प्रमाणात उचली घेऊ शकतोय. विचार करा की त्या अक्षरशः यष्टीरक्षकाला देखील त्या चेंडूनं बीट केलंय. या विकेटला बनवण्यासाठी कुठला कारागीर मागवला होता दहिसरनं? मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका पोचलाय, विकेट डाऊन. आणखीन एक धक्का, सुनील मुकादम देखील परतीच्या मार्गी आउट. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम दादा, तुझं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावर. आणि यावर्षी कांदरपाड्याची स्पर्धा देखील याच मैदानावर आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियम वर आपण मागच्या वर्षी ती स्पर्धा खेळलो होतो. यावर्षी या दहिसरच्या मैदानावर स्पर्धा ऑर्गनाईज केली जाणार आहे. धावा 15 झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता आणि ते बॅटची एज आहे. एक धाव मिळेल. धावा संख्या झाली ती म्हणजे 16-16. जितू लेफ्ट हँड बॅटर, टीम कॅप्टन जुचंद्र मास्टर्स. खूप मोठी जबाबदारी या खेळाडूवर आहे सध्याच्या घडीला, कारण धावांचा डोंगर समोर आहे जुचंद्र या टीमच्या. ऑन साइडला यावेळेस हवेत खेळला गेलाय. झेल कोण घेणार? कॉलिंग व्यवस्थित नव्हती. ऐन वेळेवर अमित आला आणि अमितनं तो झेल टिपला. खेळ संपलाय. टीम कॅप्टन जितू यांचा आउट. मॅच ऑन. शेवटचे 6 चेंडू 16 झालेत, बनवायचे आहेत त्या तब्बल 26. हा विक्रम केला होता या मैदानावर. संबलिन डिलेव्हरी, अगदी मातीला घासून चेंडू निघून आला. खेळपट्टीच्या मातीला घासून चेंडू निघून आला. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडू 26 धावा. यावेळेस फुलटॉस आणि या ठिकाणी नक्कीच चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. यस पंच, वनडी का? वनडे असेल. अमित पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला ऑन साइडला खेळलाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. या इनिंग मधील तिसरा झेल टिपतोय गणेश. आणखीन एक धक्का जुचंद्र टीमला. अमर देखील या ठिकाणी बाद. आउट. हर्षद गावडे, तुषार गावडे यांचे बंधू. आणि गावडे बाबा तुम्ही ओळखत असाल. यस, गावडे बाबा म्हणजेच जर आपण ठाकूर साहेब म्हणायचं गेलं तर जवळपास दयानंद गावडे यांना तुम्ही ओळखत असाल. त्यांचे सुपुत्र आहे ते. बॅटची एज कदाचित होती ती. दयानंद गावडे दयानंद बाबाचे हे सुपुत्र आहेत. धावा झाल्यात त्या 17. 2 चेंडू फक्त औपचारिकता राहिलेले आहे या मॅचची, इतकंच म्हणणार. सुरुवात नक्की धीमी झाली. जुचंद्र या टीमची. फुलटॉस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक.
प्रभाकरला स्ट्राईक घ्यायची आहे. प्रभाकर बोलतोय मुझ में है दम, एक तरी ठोकायचं आहे प्रभाकर. शेवटचा चेंडू असतील. शॉर्ट बॉल होता, बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीनं या ठिकाणी पेनकरपडा संघ विजयी होतोय. अभिनंदन पेनकरपडा मास्टर्स आणि हॅडलक अँड बॅडलक जुचंद्र टीम. मात्र या ठिकाणी वेळेवर आलात आणि वेळेवर खेळ या ठिकाणी आपण संपवलात. आपलं मनापासून या ठिकाणी नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. मी सन्माननीय मनोहर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. मी आपल्या मंडळाचे अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मनोहर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात, आपलं मनापासून आभार. त्यानंतर मंडळाचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम भगवान दादा, तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. आणि चला या वळूया लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा हिरो ज्याने या मॅच मध्ये तब्बल 16 धावा ठोकल्या तो म्हणजे मिस्टर मनोज पाटील, मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. मनोज पाटील, आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. मनोज पाटील, आपण वर यायचं आहे. आणि मी सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं आपण मनोज पाटील यांना सन्मानित करावं. अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन मनोज पाटील, आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. संमित आपण कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब यांना देखील पाहत आहात. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण जाऊया. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी नारंगी वर्सेस मीरा मास्टर्स. नाणेफेकीचा कौल नारंगी संघाने जिंकलाय आणि मला वाटतं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा नारंगी संघाने घेतला आहे. आणि आतापर्यंत जर आपण कागदोपत्री अपडेट जर पाहिला, एक्सर बी वर्सेस नवघर, नवघर संघाने पहिला बॅटिंग केली होती. नवघर संघ त्या ठिकाणी नक्कीच धावा डिफेन्स करू शकला. जुचंद्र वर्सेस पेनकरपडा, पेनकरपडा संघानं बॅटिंग केली होती. तब्बल 41 धावांचं टार्गेट दिलं होतं. 41 धावा पेनकरपडा संघ डिफेन्स करू शकला. म्हणजे आतापर्यंत कागदोपत्री हाती आलेला निकाल आपण पाहू शकाल की ज्या संघानं प्रथम बॅटिंग केलंय तो संघ या ठिकाणी विजयी झालाय. मात्र इथून काय चित्र बदललं जाईल का, ही मॅच देखील खूप महत्वपूर्ण आहे. नारंगी वर्सेस मीरा, आणि एका बाजूला आपण पाहिलं तर मीरा संघ आज फक्त 9 खेळाडू घेऊन या ठिकाणी हा संघ दाखल झालाय. त्यामुळे बघा हे देखील सत्य आहे. 40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत बहुतांश आपण ज्या काही स्पर्धा पाहिल्या आहेत त्या बहुतांश स्पर्धामध्ये आपण हा देखील एक विक्रम पाहिला की 7 किंवा 8 किंवा 9 खेळाडू घेऊन आलेले संघ देखील त्या ठिकाणी जवळजवळ सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत. एक उदाहरण द्यायचं गेलं यंदाच्या वर्षाचं तर मी बालकुम संघाचं उदाहरण देईल. बालकुम संघ या ठिकाणी आला आहे, तो देखील पेनकरपड्याच्या मैदानावर कमी खेळाडू घेऊन तो संघ दाखल झाला होता आणि जवळपास तो संघ ग्रँड फिनाले खेळला होता पेनकरपड्याच्या मैदानावर. त्यामुळे काही घडेल या मैदानावर काही सांगू शकणार नाहीये.
बॉलर किपर पकडून 4 आतमध्ये कंपल्सरी. पत्र्याला ऐका, नियम ऐका. पत्रे जे आहेत ऑफ साईडला, त्या पत्र्याला लागून चेंडू आतमध्ये आला, तुम्हाला धावा धावून काढायचे आहेत. पत्र्याच्या मागे गेला तर 2 धावा असतील. ऑन साईडला लेग साईडला बघा, लेग साईडला जे पडदे लावलेत त्या पडद्याला चेंडू लागला की 1 धाव. पडद्याच्या मागे गेला तरी 1 धाव आणि पडद्याला चेंडूने स्पर्श केला तरी 1 धाव. ओके. आणि त्या पडद्याला लागून चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तरी 1 धाव असेल. लक्षात ठेवा, पडद्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनवर गेला तरी 1 धाव असेल. मात्र ऑफ साईडला जे पत्रे आहेत त्या पत्र्याला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो चौकार असेल. लेग साईडचा वेगळा नियम आहे, ऑफ साईडचा वेगळा नियम आहे. लक्षात घ्या. ऑफ साईडला पत्रे आहेत, त्या पत्र्याला चेंडू लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो चौकार असेल.